सम्यक दृष्टीची एक बाजू म्हणजे संस्कारित अस्तित्व, म्हणजे आपण नित्याचे जीवन जगत असतो ते जगणे नेहमीच असमाधानकारक असते हे समजण्याची अंतर्दृष्टी किंवा प्रज्ञा होय. आणि अशा प्रज्ञेच्या प्राप्तीमुळे स्वाभाविकचपणे काही दृश्य परिणाम घडला पाहिजे. नेक्ष्यम्य किंवा अनिच्छा हा तो दृश्य परिणाम होय. संस्कारमय अस्तित्वाच्या सत्य स्वरूपाचे यथार्थ दर्शन झाल्यानंतर भौतिक गोष्टीवरील आपली पकड सैल होत जाते. याचे निष्कर्म हे प्रतीक होय. त्याचे अपुरेपण आपल्या लक्षात आलेले असते आणि हे अपुरेपण लक्षात आल्यामुळे त्यांच्याविषयीची आपली आसक्ती कमी होते, त्यांच्याबद्दलची तृष्णा कमी होते आणि भौतिक गोष्टीवरची आपली पकड जी बहुधा कमी जास्त होणारी असते ती सैल होऊ लागते. तृष्णा ही मूलभूत अशी अकुशल भावना असल्यामुळे आपण त्याबाबत आपलेच आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि स्वतःस असा योग्य प्रश्न विचारला पाहिजे की जेव्हापासून मी बौद्ध धम्माचा गंभीरपणे विचार करायला लागलो आहे तेव्हापासून मी कशाचा त्याग केला आहे. जर आपणात प्रज्ञेचा थोडासा जरी विकास झालेला असेल आणि भौतिक गोष्टी या दीर्घ समाधान देणाऱ्या नाहीत याबद्दल आपली केवळ बौद्धिकदृष्ट्याच नव्हे तर आंतरिकदृष्ट्या खात्री पटली असेल तर आपली भौतिक गोष्टीवरील पकड सैल व्हायलाच पाहिजे. बौद्ध धम्माच्या आचरणाने आपल्या जीवनात फरक पडलाच पाहिजे. पहिल्यासारखेच आपण जुन्या मार्गाने चालत राहता कामा नये आणि जर असा काही फरक पडलेला नसेल तर याचा अर्थ आपणास सम्यक दृष्टीची एक झलकसुद्धा लाभलेली नाही असा होईल आणि बौद्ध धम्माची आपली आत्तापर्यंतची आवड, मग ती कितीही प्रामाणिक असली तरी केवळ बौद्धिक होती, केवळ तात्विक किंवा केवळ शैक्षणिक होती यापेक्षा अधिक नव्हती असेच म्हणावे लागेल.